शिंदे साहेबांचे गाव. शिंदे साहेबांचं काय गावाचं नाव ते? गावाचं नाव आहे तरे. 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 अरे वा, त्याला काय हरकत नाही. बघूया नशिबाने तर शिंदे साहेब भेटले तर सोनवणे साहेबांना मंत्रिपद द्यायला नक्की सांगू. हे आहे तापोळा रोडवरील चिखली गाव. माझ्या हिंदुस्थानी सौदागर पिक्चर इथं झालेला आहे. अरे सांगतो की आज आपण महाराष्ट्रातील काश्मीर या ठिकाणी आलेलो आहे. ही आहे आपली रूम. बऱ्याच वाटतं खाली आपण या पायऱ्यांनी खाली जायचे. बरोबर 5 मिनिटं लागतात जायला. बरोबर 5 मिनिटं चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे बोटीचे स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायचं. आता पोतं एकदा समोर भीती घर लगे सुळशी नदी. मला दिसत आहे या ठिकाणी एक छोटस बेट आहे, पण पाणी जास्त असल्यामुळं या ठिकाणी आता बेट दिसत नाहीये. पण शिंदे साहेबांचे गाव. शिंदे साहेबांचं काय गावाचं नाव ते? गावाचं नाव आहे तरे. 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 अरे वा, त्याला काय हरकत नाही. बघूया नशिबाने तर शिंदे साहेब भेटले तर सोनवणे साहेबांना मंत्रिपद द्यायला नक्की सांगू. त्रिवेणी संगम आहे बहुतेक शिंदे साहेबांच्या गावाच्या तर पुढे आला अजून एक 5 मिनिटात. तर या जावळी तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील या ठिकाणचं गाव आहे शेमडी. या शेमडीमध्ये आतमध्ये गोव्यामध्ये मंदिर आहे, पण त्याला एंट्री त्या साईडने राईट साईडने. या ठिकाणी काहीतरी रविमशर महादेव मंदिर असू शकतं. बापरे, बाजूनी सगळा खडक आहे थोडं सुरेख. तर शिवमंदिराच्या बरोबर वरच्या साईडलाच दत्त मंदिर आहे, बरोबर डोळे मस्त आहेत. या ठिकाणी एक आश्चर्य पाहायला भेटतं. याच्यामध्ये 3 झाड एकत्र आहे. एक उमराचं मोठं सगळ्यात नाही का, आणि राईट साईडला हे कोणतं आहे? वडाचं पिंपळ, आणि त्या साईडला वड. एक खांबी अष्टकोनी सभामंडप. या ठिकाणी तुला काय व्हायचं मोठं? डॉक्टर. बरं, मग तुला तर इंग्लिश येणं गरजेचं आहे. परतीच्या प्रवासाला आपल्या रिसॉर्टमध्ये आता आपण चाललो आहोत. त्या ठिकाणी आपले जवळजवळ 3 पॉइंट आपले बघून झालेले. आणि खरं तर ह्या पूर्ण रिसॉर्टची जी रूम आहे, सर्व रूम अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. त्याच्या खरंच या ठिकाणी येऊन इथल्या रिसॉर्टचा आनंद घ्या. इथलं फूड, इथलं जो वातावरण, एकंदरीत सर्व गोष्टी चांगल्या आहेत.